कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऑफिसर्स, आपण एक 10 मिनिटाचा लंच ब्रेक घेऊ, त्यानंतर मीटिंग कंटिन्यू करू. ओके? अरे मॅडम, तुम्ही डबा कुठे ठेवलाय? मी आणतो. तिथेच बाहेर आहे. अरे या हं? तू एक काम कर, ही जी आपली ठिकाणं ठरलेत त्याच्या आसपास किती कॉलेजेस आहेत त्याची माहिती काढ आणि तिथली मला पूर्ण माहिती पाहिजे, म्हणजे स्टाफ पासून ते विद्यार्थ्यांच्या अकाउंट पर्यंत सगळं आत्ता. हो सर. गायतोंडे, येस. तुम्ही आणि मॅडम इकडे जेवायला बसलात तरी चालेल. नाही नको सर, मॅडम एक महत्त्वाच्या फोनवर आहेत, त्यांचं ते बोलणं संपलं की त्या जेवतील. तुम्ही नाही थांबला तरी चालेल. ठीक. एन्जॉय. साहेब, लई दिवसांनी फिरणी आली डब्याला बघा. म्हणजे पहिले दिवस काय म्हणणार होतात तुम्ही चिंचुके? काय नाही, हेच की साहेबांना फिरणी लई आवडती म्हणून. अरे चिंचुके, खरं बोल की, त्यात काय एवढं? अगं अरे, त्याला असं म्हणायचंय की फिरणी बघून जुने दिवस आठवले. अरे मॅडम, तुमचं रूप नवीन आहे बरं का. मग आता आमचं लग्न होणार आहे ना? हा, टा 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 टा. अरे मॅडम, तुम्ही विषयच खोल केलाय बघा. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझा आत्मा आहे ना, तुम्ही एकदम तृप्तच केलाय. काय हो साहेब? खरंच रे, खूप दिवसांनी फिरणी खाऊन असं मन तृप्त झालंय. मस्त. मिस्टर चिंचुके, तुम्ही चुकीचा डबा आणलाय. हा डबा अपर्णा मॅडमचा आहे, तुमचा डबा तिथेच आहे. काय? दाखवा डबा. चिंचुके, तुम्ही ऐन वेळेला कसं काही घोळ करता हो? सॉरी मॅडम. गायतोंडे, अहो काही हरकत नाही, ठीक आहे. तुम्ही प्लीज जेवा. नाही नको. गायतोंडे, प्लीज तुम्ही तुमचा डबा घेऊन जा, आम्ही आमचा घेतो. सॉरी. सॉरी. थँक्यू. हा, काय एवढ्या रात्री कुठे गेलात तुम्ही? अगं काही नाही, राणी तेल टाकून आणलं आणि थोडं काम होतं ते पण करून घेतलं पटकन. उद्या जायचंय ना. उद्या आजगावला? म्हटलं पोरं आहेत बरोबर, राणीच घेऊन जाऊ. तुम्ही राणीतनं जाणार आहात तिकडे? हो. हो बापू, राणीतनं कशाला? नाही म्हणजे आता इतके दिवस इथे उभीच होती ना ती. आणि सातारा म्हणजे 100 किलोमीटर आहे. अगं कळते मला आप्या. मगाशी काय झालं माहितीये का, राणी चालू करायला गेलो तर कुरबुर, पण नंतर जसं आसगावला जायचंय कळलं तशी लगेच चालू झाली. चांगलंय. तिला पण आता तुमच्यासोबत परत एकदा आसगावच्या रस्त्यावर धावता येईल ना? होय आप्या, पण अमोलच्या निमित्तानं परत आसगावला जायला मिळतंय हे नक्की. बापू, कळतंय मला.
पोरीला सासरी पाठवलं की तिचं माहेर पण 4 दिवसाचं असतं. अहो पण ते खरंच खूप गोड असतं. कितीतरी आठवणी असतात. बालपण गेलेलं असतं त्या घरात, त्या गावात. आणि तसंच कामासाठी शहरात आलेल्या पुरुषाला त्याचं गाव म्हणजे त्याचं माहेरच असतं ना. लाख मोलाचं बोललीस बघ आप्या. अगं माझं उभं आयुष्य केलं आसगावात. पण काय सांगू, आता आसगाव म्हणलं की सुषमाची आठवण येणार. म्हणून एका अर्थानं ते सोडलं ते बरंच झालं बघ. आसगावचं नुसतं नाव जरी काढलं ना तरी सगळं डोळ्यासमोर फिरतं. त्या आठवणी आहेत बापू, चांगल्या गोड आठवणी. शेवट मात्र जरा कडूच झाला ना. आप्या, पण त्याच्यानंतर तू तिकडे गेलीच नाहीस ना. जावंच वाटत नाही हो बापू. म्हणजे माझं गाव आहे, पण काय माहिती, विचार केला की सगळंच डोळ्यासमोर फिरतात. येते बापू. माझ्या अर्जुनपेक्षा तुझं नशीब लय भारी आहे बरं का. मी तुमची काळजी काळजी घ्यायला पोरगा आहे त्यांचा. तीन दिशेला गेलेलो. एका दिशेला मी आणि अमोल, दुसऱ्या दिशेला अर्जुन, स्वप्नील सर, बाबा, रुपाली ताई, आणि तिसऱ्या दिशेला सरकार आणि आई. अजूनही परिस्थिती तशी. आप्या, नको विचार करू. बदलेल की कधी ना कधीतरी. काय माहिती, नियतीच्या मनात काय ना तेच कळत नाही. पण सगळं बदललं. राणीने काही आपली साथ सोडली नाही. खरंय आप्या, मनापासून वाटतं राणीनं तुला मला लय साथ दिली बघ. आता इच्छा एवढीच आहे की राणीच्या संगतीत तुझ्यावर जसे संस्कार झाले ना तसे माझ्या अमोलवर पण व्हावेत. नक्की होणार बापू. गावाच्या वाऱ्यात धूळ असते, पण ती हवा ना प्रदूषित कधीच नसते, एवढी खात्री आहे मला. आपला अमोल गावात गेला ना की बरोबर काही ना काही शिकून येईल बघा, आणि चांगलंच शिकून येणार. कसलं भारी बोललीस आप्या. तुझं असं बोलणं ऐकलं ना की मला एकट्याला आसगावला जाऊच वाटेना. खरंच की तू बी चल आमच्या सोबत. हो बापू, मला का नाही आवडणार. पण आता तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या रोजच्या व्यापातनं खरंच वेळ मिळणं खूप मुश्किल आहे. पण बापू फक्त नको काळजी करू, मी अमोलला व्यवस्थित घेऊन येईन. तसं नाही, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण बापू, शेवटी गाव आलं की माणसं आली, भेटीगाठी आल्या. मला सुजय भाऊजींची भीती वाटते. काही झालं तरी अमोलच्या समोर ते नको यायला. त्यांनी अमोलला नको भेटायला. त्या ती तू माझ्यावर सोड की, मी नाही जाऊ देणार त्याला कुठं. हा चला, उशीर होतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.